स्वामी समर्थ चमत्कार. हो, चमत्कार घडतात, खरोखर घडतात. तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवली, श्रद्धा ठेवली आणि मनापासून त्यांना आवाज दिला, तर ते तुमच्यासाठी नक्कीच येतात. तर अशीच एक कथा आहे. अक्कलकोटच्या बाजूला एक गाव होते. त्यामध्ये गणू नावाचा एक शेतकरी होता. दुष्काळामुळे शेत कोरडे पडले होते. पीक उद्ध्वस्त झाले होते आणि जनावरेही फार हताश झाली होती. त्यांना खायला काही नव्हते. त्यामुळे गणू हा फार चिंता करू लागला. त्याला वाटले काय करावं आणि काय नाही. पण त्याची स्वामींवर खूप श्रद्धा होती. म्हणून तो आपले घराणे घेऊन स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटला गेला. अक्कलकोटला जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन म्हणाला, स्वामी, हे काय आहे हो? मला असं का तुम्ही त्रास देता किंवा माझ्यावरच असं संकट का आलंय? तर भक्तांचे हाक ऐकल्यावर देव हा येणारच, कारण श्रद्धा ही मनापासून असते, हाक ही आत्म्यातून असते. त्यामुळे स्वामी त्याच्याकडे पाहून म्हणाले, अरे वेड्या, का रडतोस? तुझ्याकडेच तर तुझ्या याचे समाधान आहे. चिंता करू नकोस. तुझी जी शेवटची शेतातली विहीर आहे ना, ते विहीर उघड आणि मग बघ. गणूची आश्चर्यचकित झाला. त्याला वाटले, असं काय? विहीर तर कोरडी आहे आणि स्वामी असे का म्हणतात? तरीही त्याची स्वामीवर विश्वास होता आणि तोच विश्वास घेऊन तो शेतामध्ये गेला. शेतात गेल्यावर त्याने पूर्ण ती कचराने भरलेली विहीर उघडली, साफ केली, तर बघतो तर काय, त्यामध्ये पाणी होते. त्या पाण्यापासून त्याने लोकही आश्चर्यचकित झाले. हे काय? असं कसं झालं? सर्व लोक गावातील आनंदी झाले आणि म्हणू लागले, खरंच स्वामीची कृपा फार अगाध आहे. ते अशक्यही शक्य करून दाखवतात. आणि मग काय? गणूने शेतातील पिकाला पाणी दिले. पीक भरघोस झाले. त्यामुळे जनावरेही वाचली आणि तो पुन्हा स्वामींच्या दर्शनासाठी गेला. स्वामीला नतमस्तक होऊन त्याने प्रार्थना केली की स्वामी, जे काही होईल ते तुमच्यामुळे आणि चांगलं होईल, कारण तुम्ही जे करता ते चांगल्यासाठीच करता. आणि हो, खऱ्या भक्ताची कसोटी पाहण्यासाठी देव असे संकट आणतच असतो. त्यामुळे घाबरू नका आणि स्वामींवर विश्वास ठेवा, कारण स्वामी नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर म्हणा मग, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. त्रैलोकाचा धनी असा तो ब्रह्मांड नायक. तुमच्या आणि माझ्यावर सदैव त्याची कृपा राहणारच आहे. तर त्यावर अतूट अशी श्रद्धा आणि भक्ती ठेवा आणि मनापासून त्याला आवाज द्या. तो येणारच, हा माझा विश्वास आहे. कारण संकटे येत असतात, पण त्यावरून मार्ग दाखवणारी आपली गुरुमाऊलीच, ती माऊली जी आपल्या भक्तांसाठी नेहमीच तत्पर असते आणि आपल्यावर तिची कृपा नेहमीच असते. त्यामुळे घाबरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गुरुभक्त आहात आणि स्वामी समर्थाला मानत असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. पुढील अशा नवीन एखाद्या कथेसह तोपर्यंत धन्यवाद.